डबल सीडे नाव असं आहे की या दोघांचं म्हणजे फिल्म मध्ये या दोघांचं नवीन लग्न होतं आणि तिथनं त्यांचा प्रवास सुरू होतो. त्यांच्या प्रवासाला मी मगाशी म्हटलं तसं की एका ब्रॉडर ह्याच्यामध्ये त्या दोघांचं पण एक आयुष्य चालू आहे. त्या दोघांच्या आयुष्याचं एक ट्रान्सफॉर्मेशन होत राहतं, दोघांच्या कॅरेक्टरमध्ये पण त्यांच्या आयुष्यामध्ये पण. आणि तो प्रवास असं म्हणजे आम्ही कायम सगळीकडे सांगतो की डबल सीट जेव्हा आपण जात असतो, एक डबल सीट म्हणजे कंपल्सरी टू व्हीलर आणि तो मध्यम वर्गाचंच ते आहे. म्हणजे चार चाकी आली तरी टू व्हीलर वरती जाणं हेच आपल्याला आवडतं. कारण आपण जेव्हा जात असतो तेव्हा बाहेर काहीही चालू असू दे, त्या दोघांचं एक जग तिथे सतत चालू असतं. सतत ते डिस्कस करत असतात काही ना काही नवीन गोष्टींचं. तर ही फिल्म कशी आहे की मोठ्या लेवलला बऱ्याच गोष्टी घडतायत, त्याच्या आत त्यांचं एक जग आहे, त्यांची एक लव्ह स्टोरी आहे जी डेव्हलप होतीये. म्हणून त्याचं नाव त्या डबल सीटला ठेवलं. आणि प्रवास मेनली की डबल सीट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास आणि तो चांगला केलेला प्रवास. सुचणं देखील खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. ते धाडसाच आहे हे त्याला सुचणं की ही गोष्ट या वेळेला आणणं. तेव्हा माहीत नसताना एक 6 महिन्यांनी वर्षभरानं काय म्हणजे बजरंगी भाईजान येणार आणि बाहुबलीसारखी मोठी फिल्म येणार. तेव्हा माहीत नसतं की ह्या फिल्मनंतर आपली फिल्म येणार, ती कितपत लोकांना आवडेल माहीत नसतं. पण मला असं वाटतं की चांगली गोष्ट असते ना जी पहिल्यापासून आपल्याला आवडेल. म्हणजे आमच्याकडे वाचनामध्ये अशा बऱ्याच फिल्म्स आहेत ज्याला आपण नाही म्हणतो. त्याचं कारण 2 असतं. एक हिरो म्हणून मला असं वाटतं की माझा चांगला रोल असा की मी हिरो म्हणून माझा. दुसरी गोष्ट महत्वाची, ती गोष्ट खूप चांगली असते, ती लोकांना आवडली ना मग काय प्रॉब्लेम नाही. मग आपले कष्ट आणि आपले प्रयत्न चुकले तरी चालू शकतात. मग आपण खूप प्रयत्न केले आणि ते फेल झाले तर प्रॉब्लेम नाही. तर मला असं वाटतं की ही रिस्क त्यांनी घेतली ही खूप चांगली घेतली. आणि अशी माणसं आहेत आपण आजूबाजूला. मला असं वाटतं की मी जर स्वतःला चांगला समजतो तर आजूबाजूची माणसं पण चांगली. आणि फिल्म हे माध्यम असं आहे ना की आत्ता आमच्यामध्ये एवढं पॉझिटिव्ह हे आहे. शूटिंग सुरू झाल्यापासून तर पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही आलो तेव्हा एक घरामध्ये असं आलो की जो सेट आहे, तुम्ही आज ते घर आमचं घर जे बघताय तो सेट आहे ॲक्च्युली. एका स्टुडिओमध्ये गच्चीवर बांधलेलं घर आहे. म्हणजे ते जुना पिंप आहे, गॅस पण आहे, पलंग आहे, बाहेर कुंडी आहे, त्याला बाहेर कठडा बांधला, खोटा बांधला होता कठडा, चादरी जुन्या आहे, तिथे देऊळ छोटंसं देवघर होते ते कंजेस्टेड जागे. मी माझ्या घरात राहत होतो तेव्हा पण तसंच होतं की हात लागला की दुसरी वस्तू पडलीच पाहिजे एवढं मी करू शकत होतो. त्याच्यात पण मी ते घरात नाचत बसायचो. तर हे जे आहे ना वातावरण ते पहिल्या दिवसापासून सुरू झालं पॉझिटिव्ह. त्या घराने आम्हाला एक स्वतःचा एक 5वा माणूस आणून दिला. ह्या ज्या फॅमिलीला आम्हाला तो 5वा माणूस आणून दिला. सो मला असं वाटतं की प्रत्येक घरातला माणूस हा खरा असतो. येणारी आपण म्हणून संकट आणि हे प्रत्येक माणसाचे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात, पण माणूस चांगलाच असतो. त्याच्यावर आलेल्या गोष्टींमुळे माणूस बदलत असतो आणि त्याचे तो काय म्हणतात त्याला त्याचे परिणाम ते समाजावर की आजूबाजूच्या लोकांवर होत असतात. मला असं वाटतं की त्यांनी ही रिस्क घेतली ती खूप चांगली रिस्क घेतली असं. आणि आम्ही जे म्हणतो ना सारखं की फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला नक्की उठताना असं वाटलंच पाहिजे की नाही आपण कष्ट करून बघूया, आपण प्रयत्न करून बघूया, ते फेल झाली ती हरकत नाही, पण आपण सोडायचं नाही, पुन्हा एकदा स्वप्न जगायला सुरू करू. मला स्वतःला ते रिस्क वाटतच नाही. कारण चांगली माणसं म्हणजे आशावादी असावं आपण. आणि आहेत अशी माणसं इतकी अगदी हातावरच्या बोटावर म्हणजे इतकी नाही. म्हणजे अशी माणसं म्हणजे तुलनेत कमी आहेत म्हणूनच त्यांची गोष्ट सांगावीशी वाटते. असा तो मुद्दा आहे की आपल्यापेक्षा काय असं पण असं जगूच शकतो आपण, कष्ट असे करूच शकतो असं पण एक किंवा जर जगत असतील त्यांना ती स्ट्रेंथ मिळेल, त्याच्यामध्ये प्रेरणा देणार मिळेल. म्हणजे त्याच्यात ते तुम्ही पाहा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की काही मी म्हणा मगाशी की काही कॅरेक्टर्स फिल्ममध्ये आहेत की जी अरे बापरे असं पण माणूस असू शकतो. आणि असं असायला काय करायला लागतं तर थोडंसं मन मारावं लागतं. पण आपलं काय म्हणतात त्याला मान उंच ठेवायची जर गरज वाटली तर प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. त्याचं स्वप्न ते त्या फिल्ममध्ये की मला माझी मान उंच ठेवायची, काही अडचणी आली तरी. अशी कॅरेक्टर्स आहेत जी इन्स्पिरेशन देतील. त्यामुळे त्या माणसांची स्टोरी सांगावीशी वाटली की जी म्हणून होप जे मी म्हणलं ना की त्याला आम्ही परस्यू करायचा प्रयत्न केलेला.